स्वारगेट बस स्थानकातील आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं वसंत मोरे यांनी काही धक्कादायक दृश्य देखील माध्यमांना दाखवलेली आहेत आणि त्यानंतर मात्र आता खळबळ उडालेली आहे। अडगळीच्या ठिकाणी ज्या बस उभ्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी गैरकृत्य घडतायत आणि असा दावा देखील आता वसंत मोरे यांनी केलेला आहे। त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह गोष्टी देखील आढळलेल्या आहेत आणि त्या संदर्भातली काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। अडगळीच्या ठिकाणी या काही शिवशाही बस उभ्या आहेत आणि या बसमध्ये सगळे अनधिकृत कृत्य केले जातात। या बसचं लॉजिंग करून ठेवलं असा थेट आणि गंभीर आरोप देखील आता वसंत मोरे यांनी केलेला आहे। तर वसंत मोरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा अत्यंत गंभीर आहे, कारण अशा पद्धतीने जर बस स्थानकामध्ये असे प्रकार घडत असतील तर सुरक्षा रक्षक नेमके काय करतायत हा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित होतोय। दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आता महिला आंदोलन करतायत, मात्र वसंत मोरे यांनी माध्यमांना दाखवलेली दृश्य ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहेत आणि तितकीच गंभीर देखील आहे। अडगळीच्या ठिकाणी ज्या शिवशाही बस उभ्या आहेत त्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी देखील त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि एक प्रकरण या बलात्काराचं समोर आलं, मात्र सातत्याने या ठिकाणी अशा सगळ्या अत्याचाराच्या घटना घडतायत असा दावा देखील आता वसंत मोरे यांनी केलेला आहे। त्यामुळे आता सुरक्षा रक्षक नेमके करतायत तरी काय आणि असे सगळे प्रकार जर या ठिकाणी घडत असतील, आगार व्यवस्थापकांचं लक्ष आहे की नाही, जवळच पोलीस स्टेशन आहे, पोलिसांचं लक्ष आहे की नाही। गेले 4 दिवस झाले की बलात्कार होतो, 4-5 दिवस झाले की बलात्कार होतो। हर महिन्यामध्ये इथे काही ना काय आहेच, प्रत्येक महिन्यामध्ये बलात्कार आहेत। मग प्रशासन काय करतंय? प्रशासन काय करत आहे या ठिकाणी? हो त्यांना बोलव ना। होडे मॅडम प्रशासन या ठिकाणी काय करतंय? फक्त इलेक्शन पुरतं लाडक्या बहिणी म्हणून ज्यांना डोक्यावर घेतलं होतं, आज तुम्हाला मंत्रिपद मिळाली, पण त्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे ही आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूणच प्रशासन व्यवस्थेवर जो दबाव आलेला आहे, आरोपी मोकाट आहेत, गुन्हेगार मोकाट आहेत, सापडत नाहीयेत, असे प्रश्न जे आहेत, म्हणजे विमानाने मंत्र्याचा मुलगा तासाभरात येऊ शकतो पण आरोपी पकडले जात नाही आणि अशा घटना जर घडत असतील तर कोणत्या अर्थाने बेटी बचाव बेटी पढाओ म्हणून तुम्ही नारे देतात हे उत्तर मिळालं पाहिजे। एसटी मोफत आहे, काय सांगाल? महिलांना एसटी मोफत आहे। मागच्याच आठवड्यात परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की त्यामुळे एसटी तोट्यामध्ये चालली। तुम्हाला निवडणुकीपूर्वी हा तोटा दिसत नव्हता का? आता तुम्ही तीही योजना बंद करत आहात। लाडक्या बहिणीची मतं तुम्ही घेतली आणि लाडक्या बहिणींना आता निकष लावत आहात, म्हणजे केवळ इलेक्शन पुरतं लाडक्या बहिणींना तुम्ही टार्गेट केलं आणि आज त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। तुमची काय मागणी आहे? माझं म्हणणं एकच आहे दादा, बघा संविधानाप्रमाणे सगळ्यांना जगायचा हक्क आहे। हे जे परिवार मंत्री यांनी जर लक्ष घातलं, आता एक 15 दिवसापूर्वी की सांगितलं की एसटी महामंडळ येणार, नवीन गाड्या घेणार आहे, महिलांना 50% आरक्षण देणार आहे, या गोष्टी अहो तुमची लाडकी बहीण दिली, सगळ्या गोष्टी करता, कोण म्हणतं बंद करता, कोण चालू करता। महामादेशीचं म्हणणं आम्ही काय 1,500 रुपये आमच्या महिला का आमच्या माता भगिनीच्या वरती पडलो नाही आम्ही काय। माझं म्हणणं एवढंच आहे की आमच्या मुली ह्या पुणे जिल्ह्यामध्ये येतात, पुणे हे माहेर विद्यापीठ आहे, तर माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की आमच्या भगिनी माझ्या माता इथं व्यवस्थित राहणं महत्वाचं आहे। तर गृहमंत्र्यांचं काम आहे, गृहमंत्र्यांचं, तर गृहमंत्र्यांच्या पाठीमागे बी एखादं मुलबाळ आहे। पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचं आम्ही काम करतो आणि माझी मंडळी आहे ना, राष्ट्रीय अध्यक्ष नारी संघर्ष समितीची राष्ट्रीय अध्यक्ष गौरीताई प्रमोद शाला। आम्ही पक्षाचा या ठिकाणी काही विषय नाहीये, पण आमच्या भगिनी सुरक्षित पाहिजे। आमच्या भगिनी माता भगिनी जर सुरक्षित असतील, वारंवार जर या ठिकाणी बलात्कार होत असतील तर तुम्ही सांगा न्याय कोणाकडे मागायचा? आम्ही हे परिवहन मंत्री काय म्हणजे झोपलेत का? त्यांना कळत नाही का सुरक्षा पाहिजे की नाही पाहिजे? पोलीस प्रशासन काय करत आहे? आणि म्हणून आमची अधिकाऱ्याची टीम ही 5-6 दिवसासाठी नाशिकहून राज्यातून प्रयागराजला गेलेली होती। तिथे सर्व माहिती त्यांनी घेतली, तिथे नियोजन त्या ठिकाणी बघितलं, गर्दीचं नियोजन बघितलं, आरोग्याच्या सेवा, पिण्याचं पाणी, जेवणाची व्यवस्था, सर्व माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतली। ती महिलाच होती, ती मुलगी होती, एसटी मोफत आहे, पण त्याच्यात सुरक्षितता आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे। लाडक्या बहिणींना मोफत म्हणून तुम्ही ज्या योजना देतात त्या जर त्यांच्या जीवावरच बेतणार असतील, त्यांच्या आयुष्यावरच त्या बेतणार असतील, जीवनामधून उद्ध्वस्त करणार असतील तर अशा योजना करायच्यात काय? तुम्हाला सत्ता मिळावी, मंत्रिपद मिळावी म्हणून केवळ दिलेल्या या योजना आहेत आणि आता तुम्हाला कळतंय की या योजनांमुळे बाकीच्या विकास कामांवर त्यांचा परिणाम होतोय, त्यामुळे त्या बंद करायला पाहिजेत। म्हणजे इलेक्शन पुरतं दाखवलेलं हे केवळ आमिष होतं,
तुम्ही महिलांना विकत घेतला आणि सत्ता विकत मिळवलेली आहे असंच आम्हाला म्हणायचं आहे. राजकारण बाजूला ठेवून आहे ना कुठेतरी महिला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.